मुंबईतली घटना समोर आली। मुंबईमध्ये मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा पाहणी दौरा सुरू होता आणि या पाहणी दौऱ्यातच ही दुर्घटना घडली। एक अधिकारी मॅनहोलमध्ये महापौरांसमोरच पडला। त्यामुळे आता मुंबईतल्या या संपूर्ण घटनेचा कशा पद्धतीने तपास होणार आहे आणि काय कारवाई होणार आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान काही वेळापूर्वी आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी महापौर रितू तावडे यांच्याशी या सगळ्या संदर्भात चर्चा केली। आपण पाहूया। आपल्या बरोबर आहेत मुंबईच्या महापौर रितू तावडे। आपण त्यांना विचारूया, आज मुंबईत भरपूर पाऊस झालेला आहे मॅडम, पहिल्याच पावसामध्ये झालेली ही मुंबईची तुंबई, अधिकाऱ्यांनी केलेले दावे। या ठिकाणी मुंबईची तुंबई झाली या स्टेटमेंटला मी विरोध करते तुमच्या। या ठिकाणी मी पूर्ण आढावा घेतला। गेल्या 24 तासामध्ये 250 मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे। एकतर आपण पावसाची प्रतीक्षा करत होतो आणि एवढा उशिरा हा आपला पाऊस आलेला आहे, त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे, याचा आनंद मुंबईकरांनी घेतला पाहिजे आणि तो आनंद घेण्यासाठी आम्ही वॉर फुटिंगवर काम करतोय। महापौर असू दे, लोकप्रतिनिधी आम्ही सगळेजण असू दे, प्रशासन असू दे, आम्ही या ठिकाणी काम करत असताना तुम्हाला दिसतोय मुंबईची तुंबई या ठिकाणी जर अंधेरी सबवे झाला तर त्या ठिकाणी पाणी थांबतं। हे गेल्या 1.5 महिन्यात वारंवार मी मीडियाच्या माध्यमातून सांगते, कारण आपल्याला त्या ठिकाणी कुठलाच सोर्स नाही आहे पाण्याचा निचरा होण्यासाठी। ज्या ठिकाणी आम्ही प्रस्ताव आणले, मुंबईकरांचा टॅक्सपेअर लोकांचा जर आपण पैसा वापरला आणि जर ते पाण्याचा निचरा नाही होऊ शकला तर तेही चुकीचं आहे। म्हणून आपण कन्स्ट्रक्टिव्ह त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी आपण काम करते। तुर्तास आपण त्या ठिकाणी अंधेरी सबवेला जो मोगरा नाला आहे त्या ठिकाणी आपण ॲडिशनल पंप बसवलाय आणि मनुष्यबळाचा वापर करून त्या ठिकाणी पाण्याचा निचरा कर। आणि यानंतर आता मुंबईच्या महापौर ज्या आहेत त्या रस्त्यावर उतरून पाहणी करताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। आणि आता पुन्हा एकदा बोलूया पुढल्या बातम्यांकडे।